पुण्यातील मुंडवा भागात पार्थ पवार यांच्या आमेडिया कंपनीकडून जमिनीचा गैरव्यवहार करण्यात आला। त्यानंतर आता पिंपरी चिंचवड शहरात देखील एक गैरव्यवहार जो आहे तो या जमिनीचा उघड झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। पशुसंवर्धनाची असलेली ही शेकडो एकर जमीन, या जमिनीमधील 6 हेक्टर म्हणजेच 15 एकर जमीन जी आहे ती विकल्याचा धक्कादायक प्रकार जो आहे तो या ठिकाणी समोर आलेला आपल्याला पाहायला मिळतोय। आपण पाहू शकतो की हीच ती जमीन आहे, हिचा व्यवहार जो आहे तो करण्यात आला। त्यानंतर आता राज्य शासनाकडून संबंधित दस्त तयार करणाऱ्या सहाय्यक दुय्यम निबंधक अधिकाऱ्याला जे आहे ते यामध्ये निलंबित करण्यात आले। त्या महिला अधिकाऱ्याचं नाव विद्या बडे असून त्यांना निलंबित जे आहे ते या प्रकरणी करण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळते। आपण पाहू शकतो की शहराच्या मधोमध असलेला हा ताथोडे परिसर, या पशुसंवर्धन विभागाचा हा भूखंड जो आहे तो 7/12 स्पष्टपणे जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतो। 15 एकरचा भूखंड त्यामधील विकल्याचा देखील या समोर जी आहे ती गोष्ट आलेल्या पाहायला मिळते। या भूखंडाच्या खरेदी व्यवहार प्रकरणी दस्त नोंदवत असताना भूखंड कुणाच्या मालकीचा आहे, 7/12 पशुसंवर्धन विभाग आहे की नाही याची तपासणी न करता दस्त नोंदवल्या प्रकरणी सहाय्यक दुय्यम निबंधक अधिकारी विद्या शंकर बडे जे आहे ते त्यांना या ठिकाणी निलंबन केलेलं आहे। ताथोडे परिसरात हा भूखंड पाहू शकतो की शेकडो एकर भूखंड आहे। या भूखंडावर पशुसंवर्धन विभागाचा यावर ताबा देखील आहे, मात्र तरी देखील या जमिनीपैकी काही जमीन जी आहे तिची विक्री जी आहे ती या ठिकाणी करण्यात आली। आपण पाहिलं तर या भूखंडाची दस्तावर किंमत जी आहे ती 33 कोटी दिसते। या 33 कोटीसाठी 2 कोटींचा मुद्रांक शुल्क जे आहे ते भरण्याचं या ठिकाणी ठरलं होतं। त्यानुसार चलनाने 30,000 रुपये देखील या ठिकाणी भरले गेले। त्यामुळे हा दस्त जो आहे तो नोंदवला गेला। मात्र हा भूखंड शासनाचा असल्या कारणाने चुकीच्या पद्धतीने दस्त नोंदवून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी जे आहे ते आता विद्याशंकर बडे यांचं जे आहे ते या ठिकाणी निलंबन झालेलं एकूणच पाहायला मिळतं। आपण पाहिलं तर संपूर्ण यंत्रणा जी आहे ती आता या ठिकाणी बरबटलेली आपल्याला पाहायला मिळते। पार्थ पवारांच्या आमेडिया कंपनीच्या घोटाळ्यानंतर असे अनेक प्रकार जे आहेत आता समोर येताना पाहायला मिळते। नक्कीच आता राज्य शासन या संपूर्ण प्रकारावर कशा प्रकारे ॲक्शन घेतात हेच पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।